वेन इट कम्स टू सिरियल्स पर्टिक्युलरली बघायला गेलं तर तू बऱ्याच सिरियल्स केल्या आहेस आणि तुझी सगळीच कॅरेक्टर खूप आपलीशी वाटली आहेत, खूप बिलिव्हेबल वाटली आहेत. असं वाटलंय की हा माझ्या घरातही अशी व्यक्ती असेल तर हेच करेल. इट्स नॉट समथिंग जे मी इमॅजिन नाही करू शकत आणि भलतंच काहीतरी झालं. इट्स नॉट अनअचिव्हेबल. इट इज अ पार्ट ऑफ अस. सिरियल ॲज अ मीडियम तू किती सिरियसली घेतेस, तू त्याच्याकडे कसं बघतेस आणि व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सिरियल्स तुझ्या आयुष्यात? खूप जास्त सिरियसली घेते मी. माझं प्रत्येक काम सिरियसली घेते आणि सिरियल्स तर स्पेसिफिकली सिरियसली घेते बिकॉज आय फील सिरियल्स हे ना, तो एक अर्धा तास जो तुमच्या वाट्याला आला आहे ते प्रबोधन घडवत असतं. तुम्ही जे करत असता ते पाहणारी लोकं असतात. तो लोकांच्या रुटीनचा भाग असतो. तुमचं अख्ख्या दिवसाचं काम हे लोकांच्या 24 तासातल्या अर्ध्या तासाचं रुटीन असतं. हेच तुम्हाला खूप सिरियसली ते घ्यायला भाग पडतं. म्हणजे आता मी तुला एक छोटंसं कालचंच उदाहरण सांगू तर माझं डिरेक्टर शूट करताना असिस्टंट डिरेक्टरनी टॉवेल हवा होता आम्हाला सीनमध्ये, तर तो असा स्पेसिफिकली घडी घालून वगैरे ठेवला आणि ही इमिडिएटली सेड, कशाला घडी घातली आहे, घरात असा ठेवतो का, ती घडी उघड. तिने तो टाकला आहे ना, मग तो टाकलेल्या अवस्थेतच असेल. सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणून ते तू म्हणालीस तसं की कदाचित तुम्हाला तुमचं घरचं दिसणं किंवा ती हिरोईन जरी असली तरी पण ती कधीच हिरोईन न वाटता तुम्हाला तुमच्या घरचा सदस्य वाटणं. आणि टेलिव्हिजनला काम करताना मी टेलिव्हिजन हे माध्यम खूप सिरियसली घेते आणि मला वाटतं टेलिव्हिजनला काम करतानाही नॅचरली काम करणं, खूप नॅचरल काम करणं, कन्व्हिक्शनने काम करणं आणि इलॉजिकल गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या मुंबई पुण्याच्या आयुष्यात वाटतात त्या खूप जास्त लॉजिकल पुण्याच्या पुढच्या भागांमध्ये, विदर्भामध्ये म्हणा किंवा आज आपण म्हणूया ना महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ह्या खूप गोष्टी लॉजिकल आहेत. आपण फॉर्च्युनेट आहोत की आपण मुंबई पुण्यात राहतो, पण खूप गोष्टी बाहेर जगणारा ऑडियन्स आहे आणि त्यांना ते बिलीव्ह करून देणं इज द चॅलेंज आय फील ॲज अन टेलिव्हिजन ॲक्ट्रेस. त्यामुळे तिथे काम करताना कुठेही तो आविर्भावच नसतो हिरोईनवाला. आपण त्या व्यक्तीच्या घरातली, कारण बाहेर तुम्ही गेल्यानंतर जेव्हा कोणतरी पटकन आपुलकीने म्हणतं की तू आमच्या घरची मुलगी वाटतेस किंवा मला तू माझी नात वाटतेस, तेव्हा मग ती नात किंवा ती मुलगी येते तुमच्यात आणि ते आपण तसेच वाटलो पाहिजे. रोजच्या दिवशी आपल्याला त्यांच्या घरात एंटर करायचं आहे आपल्या दिलेल्या स्लॉटला, हे जाणीवेने काम केलं जातं. इट्स ब्युटिफुल. हे जे प्रेम आहे आणि हे जे लोक तुम्हाला सिरियसली घेतात, ते एक हक्क, दे टेक इट राईट. हा काही कोणी कोणाला दिलेला नाही आहे. तो नॅचरली आपण त्या हक्काने आपल्या आवडत्या कलाकाराकडे जातो आणि आपण म्हणतो की अगं तुझं ते किती छान होतं आणि तुला लागलं नाही ना आणि तू ठीक आहेस ना आणि तू बरी आहेस ना आणि तो किती दुष्ट वागतो तुझ्याशी वगैरे वगैरे. आय एम शुअर असे खूप अनुभव तुला आले असतील आतापर्यंत. इन दीज केसेस इट इज रिअली डिफिकल्ट टू एक्सप्लेन इट टू देम की हे नाही आहे खरं किंवा हे फिक्शन आहे, राईट. इट इज बियॉन्ड. हे जे सगळं प्रेम आहे, तू कसं डायजेस्ट करतेस तेजश्री हे सगळं? हाऊ डू यू टेक इट? नाही वेगळं काही एफर्ट्स घ्यायला लागत. जे काही समोरून मिळतं ना तेव्हा फक्त आणि फक्त अरे ते करत राहायचं आहे. ॲज आय टोल्ड यू, वन डे ॲट अ टाईम. आय थिंक दॅट इज माय स्ट्रेंथ टू जस्ट वेक अप एव्हरी डे अँड पुट मेकअप ऑन युअर फेस अँड जस्ट गो फॉर इट. बिकॉज स्टील देर इज वर्ल्ड, देर इज लाईफ विच इज वेटिंग फॉर यू आणि तुम्हाला त्या सगळ्याला उभं राहायचं आहे. आणि देर आर गर्ल्स, यंग गर्ल्स, एक क्राऊड आहे छान जो लुक अप टू यू असतो की अरे त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी मॅटर करता, त्यामुळे त्यांच्यासाठी उभं राहणं आणि काम करणं हे होतं अगं. सो हे सगळं जे काही मिळतं, कारण काय आहे ना की आता खूप पुढे आले मी की जिकडे अरे मला एवढे फॅन्स आहेत, मला एवढे फॉलोअर्स आहेत, मग ह्यांनी फोटो काढला, ह्याच्या खूप पुढे आलो आहे आम्ही, खूप आयुष्य पाहिलं आहे. त्यामुळे आता असं वाटतं की यार हे अजूनही टिकून राहिलं आहे. बिकॉज आय ऑलवेज से दॅट सक्सेस इज व्हेरी इझी टू अचीव्ह बट सस्टेनेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट. आणि ती सस्टेनेबिलिटी जी आहे ती जेव्हा आज जेव्हा ह्या गोष्टी सेम घडतात तेव्हा ती सस्टेनेबिलिटी जाणवते आणि दॅट कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. सो या, दॅट इज हाऊ आय टेक इट. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी. सो वेल साईड. मला वाटतं की सस्टेनेबिलिटी हा फॅक्टर, बिकॉज अशा जगात आपण आहोत जिथे कॅरेक्टरच्या प्रेमात लोक आहेत अँड टू रिअलाइज की हे कॅरेक्टरवरती प्रेम करतायत आणि वन्स द कॅरेक्टर इज ओव्हर तरी सुद्धा आपल्याला जर त्यांच्या डोक्यात, त्यांच्या मनात राहायचं असेल तर देर इज समथिंग मोर दॅट यू नीड टू डू. अँड आय फील दॅट इज व्हॉट कीप्स आर्टिस्ट लाईक यू गोईंग.